जरा मागे क्या अरे जरा मागे हे बाई पुढे लगे हमारे को घर में अंदर मेरे दरवाजा फोड़े, हम लोग चिल्ला रहे हमारे को कुछ मत करो, हम लोग क्या करें तुम्हारा। तो बोल रहे हम लोग तुमको मारने आए ले, तलवार लिए थे, सर पत्थर फेंक मारे, इधर लगा मेरे को। मैं बच्चे लेकर पीछे से भागी, चारों तरफ से मेरे घर को घेरे, मेरे घर में तोड़ फोड़ करे ना। भाभी 2 मिनट भाभी 2 मिनट आदित्य महाराज काल जे घडलेलं आहे, एक मिनिट काल जे घडलेलं आहे एकाच बूम दे मी तो हात घालतो. अरे टाकू नको की प्रशासनानं येऊ नका म्हणून सांगितलं, तरी त्यांनी सांगितलं आम्ही जाणार, आज तुमची विचारपूस करणार. तुम्ही 1-2 जण बोला, काय झालं, कसं झालं, व्यवस्थित सांगा, जे नुकसान झालं. काय तुमचं सब पतवार लेके सब बच्चों के पीछे बड़ों के नहीं होना चाहिए था. छोटे छोटे बच्चे, इतने बच्चे लेके जंगल में भागे और सब जन तलवार लेके उनके बोलता बारिश बहुत था. नहीं, ये क्या अतिक्रमण में नहीं था ना, ये गाँव था क्या अतिक्रमण में? ये नहीं था ना, अतिक्रमण में आता क्या बोला, अतिक्रमण करे चोरी करे मेरे गले से, मेरे कान से अल्लाह का घर में घुस के कान में से इसका अतिक्रमण तुम्ही इथं का केलं? इथं नाही करायचं होतं, तुम्ही गडावरच होता, गडावर करून द्यायचं. आम्ही अतिक्रमण मध्ये होतो काय? मग आमची ही मशीन तोडायची काय गरज? आमची घराला तोडायची, आमची मेलेली माणसं कब्रस्थानात काढलेले, त्यांची तोडायची काय गरज? हा ते का तोडलं? ती मेलेली माणसं येणार होती त्या होती तुम्हाला मारायला. काय केलं त्यांनी? तुम्ही करडता आणि आमची मच्छी काही आमचा गाव गेला, आमची मच्छी गेली, आमचा गाव गेला, आमच्या गावला तोला पडले, पहिले लोक आमच्या काय राहिलं नाही, आमच्या गावातलं काय राहिलं नाही, गाव सांगलं काही आम्हाला काय वाटत नाही, घराची आम्हाला काय वाटत नाही. आमच्या मशिदीचं एवढं हे झालंय सगळं, आम्ही जीव घेऊन रानात पळालेली जीवासाठी, आमची लहान लहान मुलं घेऊन आम्ही पळालेली. आम्ही आता काय करायचं, आणि आम्हाला संरक्षण पाहिजे. आम्हाला शासकीय मदतीची कशी मागणी करणार? पाणी केली काय नेमकं? कधी विचार केला नव्हता अशी गोष्ट घडली आहे. आणखीन नादुरुस्त सगळं दंगादुरुस्त हे करून सगळं मोडतोड एवढी मोठ्या प्रमाणात झालेली आहे की कोणी त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. शासनाकडे काय मागणी करणार? सगळ्याची भरपाई दिलीच पाहिजे त्यांनी. प्रयत्न केला असता तर हे थांबलं असतं का? कोणी प्रशासनाने प्रयत्न केले असते अतिक्रमण काढण्यासाठी विशाळगडावरील, तर एवढी नासधूस थांबली असती का असं वाटतं? याचा आणि वरचा काही संबंध नाही. प्रत्यक्ष जरी नसला तरी इथं जरा वेगळं दिसतंय. महाराज, खरं तर अनेक महिलांनी आपल्यासमोर आक्रोश व्यक्त केला, मोठं नुकसान झालेलं आहे. या सर्वांचा महिलांचा आक्रोश जो या सर्व नुकसानीबाबत होता. यासाठी आता पुढे आता आपण कशा पद्धतीने सातवण केला, काय त्यांना तेच आता जेव्हा आपण कोल्हापूरला जाऊ
आणि सगळे मिळून एकत्र बोलू, तेव्हा त्यातनं मार्ग शोधून काढू आणि निश्चितच ह्या सगळ्यांना काय त्याची नुकसान भरपाई होईल असा प्रयत्न करू. इथं बघितलं शाहू महाराज जे आम्ही सगळ्यांना भेटी दिलेल्या आहेत, प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे. प्री प्लॅन्ड अटॅक होता का अशी शंका होते आणि म्हणून प्रशासन कुठं कमी पडलं, यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकेल, परंतु त्याच्यापेक्षा कुणी यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण भूमिका स्पष्ट करावी. रविवारी हे झाले, त्याच्यावर अजून तिघांचंही वक्तव्य आलेलं नाही. किमान हे घडलेलं आहे, हे चुकीचं घडलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करणार असं म्हटलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी यात सामील आहेत त्यांची नावच नाही आहेत यामध्ये. त्यामुळे मला वाटते प्रशासन कुठंतरी ज्यांनी केलेलं आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते. आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाणार आणि ही सगळी माहिती खासदार साहेब आणि आम्ही त्यांना देऊ. खरं तर या संपूर्ण गावाचा अतिक्रमणाशी काही संबंध या गावाचा तोडफोड गावाचा 1% सुद्धा अतिक्रमणाशी संबंध नाही. याचा अर्थ हा प्री प्लॅन अटॅक या गावावर त्या ठिकाणी आहे.